भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम। महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम। परमात्मा एक। माझा अनुभव, आईला मिळाली भयंकर भूतबाधेपासून मुक्ती। अशी जागृत आहे परमात्मा एक मार्गातील दैवी शक्ती। माझे नाव रोहित भोलाजी जगनाडे आहे। आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे। मार्गात येण्याआधी माझ्या कुटुंबात एकूण 4 सदस्य होते। माझे आईवडील, माझी बहीण व मी। आमच्या घरची परिस्थिती आर्थिक, मानसिक व शारीरिकदृष्ट्या फार गंभीर होती। माझ्या कुटुंबात कमविणारे व्यक्ती म्हणजे माझे वडील होते आणि घरी पानाचे छोटे दुकान होते। माझ्या घरी आईला भूतबाधा लावलेली होती। आई मुळीच जेवण करायची नाही, फक्त पाण्यावर जगत होती। त्यामुळे तिला चक्कर यायचे तर कधी तिचे डोके दुखायचे। ती खूप चिडचिड करायची। तिला होणारा त्रास आम्हाला पाहून होत नव्हता। अगोदर आम्ही आईला गावातील डॉक्टर ठाकरे यांच्याकडे नेले तरी पण तिला आराम मिळाला नाही। म्हणून आईला वरठी या गावी रुग्णालयात नेले तरी सुद्धा तिला आराम मिळाला नाही। मग माझ्या आजोबांनी एका तांत्रिकाला घरी बोलाविले। त्यांनी आजोबांना कोंबडा द्यावा लागेल असे सांगितले। कालांतराने त्यांनी जे जे सांगितले ते सर्व आम्ही केले। त्यांनी धागेदोरे पण बांधायला दिले, पण त्यामुळे सुद्धा आराम मिळाला नाही। डॉक्टरी उपचार करून व तांत्रिक मांत्रिकांचे उपचार करूनही आईला काहीही आराम मिळाला नाही। रुग्णालयात महिन्याचा 6,000 ते 7,000 रुपये खर्च यायचा। तसेच तांत्रिकाकडे सुद्धा आमचा खूप पैसा खर्च होत होता। या सर्व कारणांमुळे आम्ही खूप त्रासून गेलो होतो। देवी देवतांचे पूजन केले, दररोज मंदिरात जायचो, अगरबत्ती कापूर लावायचो, दररोज नारळ फोडायचो तरी आराम झाला नाही। मग आम्ही आमच्या घरात भूतबाधा आहे म्हणून श्री झिकाजी उरकुडे यांच्या घरी भाड्याने राहायला गेलो। श्री झिकाजी उरकुडे हे परमात्मा एक मार्गाचे सेवक होते। 2 दिवस असेच लोटून गेले। त्यांना माहिती झाले की माझ्या आईला भूतबाधा लावलेली आहे, त्यामुळे ते आमच्या घरी आले। माझे वडील त्यांच्या घरी गेले आणि त्यांना तीर्थ बनवायला सांगितले तर त्यांनी तीर्थ बनवून दिले। त्या तीर्थाने थोडा आराम झाला। मग दुसऱ्या दिवशी पण तीर्थ बनवून मागितले तर पूर्ण आराम झाला। म्हणून आमचा या मार्गावर विश्वास बसला। त्यांनी आम्हाला मार्गाविषयी रूपरेषा समजावून सांगितली व आम्हाला वंजारी काकांकडे नेले। त्यांनी विचारले, तुम्हाला मार्गात यायचे आहे का? तुम्ही घरी जा व विचार करा। मग आम्ही घरी गेलो व सर्वांनी मिळून पक्का विचार केला आणि पुन्हा वंजारी काकांकडे गेलो। ते म्हणाले की विचार पक्का केला का? आम्ही सांगितले की हो, विचार पक्का केला। ते म्हणाले की तुम्ही घरी जा, घराची साफसफाई करा, घरी असलेल्या सर्व मूर्तींचे व देवी देवतांच्या प्रतिमेचे विसर्जन करा, तसेच गळ्यात धागेदोरे असतील तर त्याचेही विसर्जन करा। या मार्गात भगवंताच्या चरणी मरून जीवन जगावे लागते व इतर देवी देवतांची पूजा बंद करावी लागते। त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही सर्व काही केलं आणि तिसऱ्या दिवशी वंजारी काकांकडे गेलो। त्यांनी 3 दिवसांचे माफीचे कार्य दिले, त्यानंतर 7 दिवसांचे कार्य दिले। या कार्यामध्ये माझ्या आईला पूर्णपणे आराम मिळाला। माझे वडील कार्य घ्यायला गेले तेव्हा काकाजींनी विचारले की तुझ्या पत्नीला पूर्णपणे आराम मिळाला काय? माझे वडील त्यावर हो म्हणाले। मग 21 दिवसाचे कार्य दिले, ते पण सुखरूपपणे पार पडले। असे आम्ही 5 वर्ष साध्या कार्यात राहिलो। त्यानंतर काकाजी म्हणायचे की तुम्हाला 5 वर्षे झाले, आता तुम्ही त्यागाचे कार्य घ्या। माझे वडील हो म्हणाले आणि 3 दिवसांचे माफीचे कार्य मिळाले। ते कार्य पार पडल्यावर लगेच त्यागाचे कार्य मिळाले। त्यांनी सांगितले की पालेभाज्या, फळे चालेल व घराची साफसफाई करायला सांगितली आणि बाहेरच्या वस्तू खाऊ नये।
बाहेर गेल्यावर भूक लागल्यावर फळे घ्यावे व फळाला धुवून खावे. आम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले व त्यागाचे कार्य पार पडले. त्यानंतर त्यागाचे हवन छान पार पडले. आता आमच्या कुटुंबात सुख समाधानी नांदत आहे. लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो. नमस्कार. नाव रोहित बोलाजी जगनाडे. पत्ता मू. गोपीवाडा पो. शहापूर ता. जी. भंडारा. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर. सर्वांना माझा नमस्कार.